नमस्कार, नीलम टॉक शो मध्ये मी नीलम राजपूत आपलं मनापासून प्रेमपूर्वक मनपूर्वक स्वागत करते। तुम्ही पाहताय नीलम टॉक शो। नमस्कार, नीलम टॉक शोच्या रसिक प्रेक्षकांचे नीलम टॉक शो मध्ये मनापासून स्वागत। निर्मिती, चित्रण, संकलन, संपादन सौ नीलम अजितसिंह राजपूत। साताऱ्यातील सुप्रसिद्ध मुलाखतकार, पत्रकार, समुपदेशक तसंच स्पर्श फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा सौ नीलम अजितसिंह राजपूत। आजच्या नीलम टॉक शो मध्ये आपण पाहणार आहोत बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या कार्याची ओळख करून देणारी विशेष मुलाखत। नमस्कार, नीलम टॉक शो मध्ये मी नीलम राजपूत आपलं मनापासून स्वागत करते। आज मी वाई तालुक्यातील जोशीवेर येथील आनवडी या गावात आलेले आहे आणि हे तुम्हाला मागे बघितल्यावर लक्षातच आलं असेल की आज आपण कशाला भेट देणार आहोत। ओम कैलास ॲग्रो प्रोडक्ट इथे आपण आलेलो आहोत। तुम्ही बघताय इथे तर इथे नितीन चव्हाण म्हणून त्यांची आज आपण मी मुलाखत घेणार आहे आजच्या नीलम टॉक शो मध्ये। सर, नीलम टॉक शो मध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करताय की आता जसं मी बोलले की ओम कैलास प्रोडक्ट तर काय कशी सुरुवात झाली त्याची? आमची सुरुवात परंपरेपासून आमची 40-50 वर्षापासून पहिले साध्या पद्धतीचं गुऱ्हाळ होतं। गुऱ्हाळाबरोबर साधे लोखंडी कढया वगैरे, सिंगल क्रेशर या पद्धतीचं पारंपरिक पद्धतीपासून जवळजवळ वडिलांच्या काळापासून चालू परंपरेनं चालत आलेलं हे गुऱ्हाळ आहे। आणि आमची शेती जास्त असल्यामुळं आणि कारखान्यांचे रेटचे प्रॉब्लेम अशा काही अडचणी बऱ्याच आम्हाला आल्यामुळं आम्ही ह्या गुऱ्हाळामध्ये स्वतःचा ऊस खरेदी करत नाही वगैरे काही नाही। स्वतःचं क्षेत्र जास्त असल्यामुळं स्वतःच्या ऊसापासून गूळ तयार करून बाय प्रोडक्ट आम्ही तयार करून जॅगरीमध्ये पारंपरिक पद्धतीने चालू आहे। आज नवीन नवीन टेक्निकने कृषी यांत्रिकीकरण किंवा कृषीपूरक व्यवसाय या पद्धतीचे जे आता शासनाचे धोरण आहेत त्या धोरणाला आधारित धरून आम्ही शेतीला जोड उद्योग हा जोड व्यवसाय चालू केलेला आहे आणि आमच्याकडे आता सध्या चालू पद्धती नवीन पद्धती जुनी पद्धत सोडून नवीन पद्धतीत का वळालो तर लेबर प्रॉब्लेम किंवा पहिले जुन्या पद्धतीचे क्वालिटीचे प्रॉब्लेम आता कसं फूड ग्रेडच्या दृष्टिकोनातून नवीन यांत्रिकीकरण मार्केटमध्ये आल्यामुळं आपल्याला प्लॅन्टमध्ये थोडेसे चेंजेस करून नवीन टेक्निकने आपल्याला प्लॅन्ट चालू करायची वेळ आली आपल्यावरती। आता यामध्ये प्लॅन्टमध्ये साधारणपणे बाबा लेबरचं समजा 20 लागणार असतील तर आमच्या प्लॅन्टला 9 ते 10 लेबरमध्ये आमचा प्लॅन्ट चालतो। 50% आम्ही लेबर कमी केलेला आहे त्या यंत्रकांना। विनायक बापूराव चव्हाण दादा म्हणायचे, नितीन सरांचे ते वडील, तर त्यांच्याबद्दल काय सांगणार? म्हणजे नितीन सरांची आपण कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेऊया, कारण 50 वर्षापूर्वी त्यांच्या वडिलांनी हे गुऱ्हाळ चालू केलेलं ते तेव्हापासून हे आतापर्यंतचा हा त्यांचा प्रवास आहे। तर वडिलांनी कशी सुरुवात झालेली? त्या वडील आमचे पहिल्यांदा मुंबईला नोकरीला होते फायर ब्रिगेडमध्ये, पण त्यांना शेतीची आवड असल्यामुळं त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन इथं गावी येऊन शेती वगैरे कष्ट करून त्यांचे दिवस हे खूप कष्टात गेले। तर आमचे वडील आणि मला त्यांना म्हणजे आम्ही 2 भाव आणि 1 बहीण आणि असे आमची कौटुंबिक फॅमिली। तर आमची 1 बहीण आहे ती आमची मुंबईला असते आणि 2 भाऊ। आता भाऊ आमचं एक थोडंसं गावचं राजकारण आणि थोडंसं व्यवसायामध्ये सोडकेसर वगैरे अशा व्यवसायामध्ये आहे। पण मी वडिलांचे पहिल्यापासून कष्ट करण्याची प्रवृत्ती असल्यामुळे आम्हाला सुद्धा शेती करण्याची आवड लागली। आम्ही सुद्धा कुठं नोकरी किंवा जॉब वगैरे हा आमच्या डोक्यात विषयच नव्हता। वडिलांनी एवढं कष्ट करून कमावलेलं ती पुढं कसं त्याच्यात आणखीन कसं रूपांतर चांगलं करून अजून कसं वाढत होईल त्या पद्धतीने जुन्या पद्धतीचं गुऱ्हाळ सोडून आम्ही नवीन टेक्निकमध्ये आलो। त्याचं कारणच आहे की नवीन पद्धतीनं आता वाटचाल आमची चालू आहे। तर आम्ही 2 भाऊ कौटुंबिक आमचं एकदम व्यवस्थित छान। भावाचं नाव आहे अनिल विनायक चव्हाण आणि बहीण आहे मीनाक्षी प्रदीपराव दुभाळ। आता नितीन सरांच्या बोलण्यात आलं वडिलांची भावाची साथ, त्यामुळे ते या एकदम भक्कमपणे म्हणजे कोणतंही कर्तृत्व सिद्ध करायचं झालं आपल्याला
की चिकाटी, सातत्य आणि मेहनत, आशीर्वाद, कुणाचे तरी आशीर्वाद हे डोक्यावर असावेत. आशीर्वाद. त्यामुळे हे एवढं यशस्वी होऊ शकतो. पण यशस्वी होण्यासाठी आपल्याला कुटुंबाची साथ खूप मोलाची असते. आमच्या वडिलांचे तर आशीर्वाद होतेच होते. वडिलांच्या पश्चात मला माझ्याबरोबर आता माझ्या मोठ्या भावाच्या वडिलाबरोबरच माझ्याबरोबर या व्यवसायामध्ये भरपूर साथ आहे. त्याच्यामुळं अजून याच्यामध्ये काय आपल्याला चेंजेस करता येईल, बदल करता थोडं जाता येईल आणि आधुनिक पद्धतीनं अजून काय करता येईल. ही भावाची, मोठ्या भावाची, वडिलांच्यासारखी साथ असल्यामुळं पुढं आपण बरंच काय करू शकतो नवीन पद्धतीचं. म्हणजे एकत्र कुटुंब पद्धत असेल, एकत्र आपण आलो, एकजूट असेल तर कोणताही यश हे आपल्या हातात असतं. बरोबर. हे मिल आहे, त्याच्यामध्ये कच्चा ऊस आपला टाकला जातो. कच्चा ऊस टाकला असतो ही मिल डबल मिल टाकायचा मतलब फायदा एकच याचा की पहिलं सिंगल क्रेशर असल्यामुळं त्याच्यामधून ज्यूसमधून एक 15 ते 20% भुशामध्ये या चुत्रीमध्ये आपला रस जात होता. डबल मिल टाकण्याचा मतलब एकच की ह्याच्यापासून आपल्याला जेवढा ज्यूस उपलब्ध करता येईल तेवढ्यासाठी पूर्ण भुसा यातून निघाला जातो. त्याच्यामुळे डबल मिल टाकायचा मतलब एकच की 100% आपल्याला रिक्वायरमेंट मिळावी. चालू केलेलं आहे. टाकण्याचा फायदा एकच या पद्धतीने असा पूर्ण भुसा असा तयार झालेला पाहिजे. त्याच्यामुळे पूर्ण आपल्याला रिकव्हरी 100% मिळते. त्याच्यापासून आपला फायदा डबल मिल टाकण्याचा एकच. ओम कैलास ॲग्रो प्रोडक्ट. आता आपण हे बघितलं की ऊसापासून कसा हा रस तयार होतो आणि त्यानंतर पुढे गूळ कसा तयार होतो. आणि हे व्हिजिटर्स नेहमी त्यांना व्हिजिट द्यायला येतात आणि एक कामकाज पाहायला येतात की यांना एवढा आनंद मिळतो की कसा
गूळ तयार होती, ती भेट कशी तयार होती बघण्यासाठी हे नेहमी व्हिजिट देत असतात. असे वेगवेगळे पर्यटन स्थळ म्हणून पण इथे बघितलं जातं, कारण इथे समोर बघतोय आपण की छान असा डोंगर आहे आणि डोंगराच्या पायथ्याशीच हा प्लॅन्ट आहे. आणि काय सांगता तुम्ही? अतुल सलागरे आहेत, हे पुण्यावरून आलेले आहेत, तर तुम्ही काय सांगता? माझी 6 वर्षामध्ये सरासरी आम्ही वर्षातून एकदा तरी सहकुटुंब आणि सहमित्र परिवारांसहित या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत. आणि प्रत्येकाला आम्ही बघितलं तर दरवर्षी या प्लॅन्टमध्ये काही ना काही बदल, म्हणजे चांगला बदल, हा आधुनिकतेचा बदल जो आहे तो हा घडत गेलेला आहे. अगदी सुरुवातीला त्यांच्या वडिलांपासून जुना होता तेव्हा लोखंडी कड्या वगैरे होत्या, पण आत्ता जर आम्ही बघितलं तर आता अगदी प्युअर स्टेनलेस स्टील या धातूमध्ये ज्या भांडी बनवलेली आहेत त्याच्यामध्ये जे उकळवणं चालू आहे, हे यांची जी वाटचाल चालू आहे ओम कैलास प्रोडक्टची, ॲग्रो प्रोडक्टची, ती वाटचाल ही आधुनिकतेकडे चालू आहे. आणि हा जो आम्ही गूळ खातो म्हणजे आम्हाला असं वाटतं की एक साखरेला खूप चांगला उत्तम पर्याय आहे आणि आपल्या आरोग्यासाठी स्वास्थ्यवर्धक आहे असं आम्हाला नक्की वाटतं. दीपा पोरे आहेत या आणि हुबळीवरून ते आलेले आहेत मॅडम. आणि त्या लहानपणापासून असं त्यांना माहीत होतं की गुराळ असतो, गूळ तयार होतं, पण त्यांना अशी उत्सुकता होती की नक्की कशा पद्धतीने गूळ तयार होतं ते बघण्यासाठी त्या हुबळीवरून इथे आलेले आहेत. दीपाताई काय सांगतात तुम्ही, कसा वाटतं तुम्हाला हा प्लॅन? खूप सुंदर आहे, आधुनिक केलेला आहे आणि ऑर्गॅनिक गूळ मिळतोय म्हणून जास्ती आनंद होतोय, केमिकल फ्री. पण आम्ही इतके वर्षानुवर्ष स्वयंपाकघरात वापरतोय, पण कसा तयार होतो हे आम्हाला कधी माहीत नव्हतं. आज बघायला मिळालं, आनंद वाटला. हाच वापरणार, कायम वापरणार गूळ. ओम कैलास ॲग्रो. प्रेसिंग जे करतो आहे तो आता 86-32 आहे. याच्यामध्ये 3-4 प्रकार आहेत, पण गुळाला चांगला टिकाऊ गुळ बनवण्यासाठी 86-32चा ऊस ह्या जातीचा चांगला चालतो. त्याच्यामुळे आम्ही 86-32 पासूनच गुळ शक्यतो तयार करतो. चिक्की गुळासाठी 9200 ही जात 9200 ही जात वापरली जाते. हा रस आपण दूध घेताना आपण 700 याच्यामध्ये गुळ किती असतो? गुळ त्याच्यामध्ये 140 ते 150 किलो एवढं, बाकी पूर्ण पाणी असतं. या कड्यामध्ये हे जे आता वापजी जाते वर सगळी, हे आता पूर्ण पाण्याचं बाष्पीभवन चालू आहे. आणि याच्यानंतर पूर्ण पाणी संपल्यानंतर जे तयार होतो तो लास्ट राहतो तो गुळ. या पद्धतीने ह्याची प्रोसेस आहे. आणि हा पॅन जो आहे तो पूर्ण SS स्टेनलेस स्टीलमध्ये आहे. 700 लिटर ज्यूस आहे. गूळ आपण तयार करतो. गूळ तयार करत असताना 700 लिटर ज्यूसमध्ये कमीत कमी 550 लिटर पाणी असतं याच्यामध्ये. ही प्रोसेस जी चालू आहे, आता वाफ चालू आहे की वाफ आता येतं, हे सगळं पाण्याचं बाष्पीभवन होत आहे. आणि ही प्रोसेस होताना आता ज्यावेळेस पाणी पूर्ण निघून जातं त्यावेळेस काकवी आपण म्हणतो, म्हणजे लिक्विड जी आहे जी काकवी आहे ती काकवीची प्रोसेस. ज्यावेळेस पाणी पूर्ण ज्यूसमधून निघून जातं रसामधून, त्यावेळी जी स्टेप होती त्यानंतर पहिली काकवी होती. काकवीची स्टेप झाल्यानंतर
गुळाची स्टेप होते. म्हणजे जसं तुमचं गुळा रसामधून पाणी कमी होईल तसं गुळ तयार होतो. गुळाच्या प्रोसेसनंतर 100% पूर्ण ड्राय झाल्यानंतर जी तयार होती ती आपली जॅगरी पावडर, गुळापासून होणारी पावडर. जी गुळापासून पावडर तयार करतात ती ॲक्च्युली पावडर नाही म्हणायचं. जे प्रोसेसमध्ये आपण 100% त्यातलं पूर्ण पाणी बाष्पीभवन काढून घेतो, पूर्ण गूळ ड्राय होतो, त्याच्यानंतर जी तयार होती ती ॲक्च्युली खरी पावडर. प्रोसेस करण्यासाठी मेन म्हणजे आपल्याला इंधनाचा उपयोग करावा लागतो. तर इंधन कुठल्या पद्धतीचे करतो आपण? पहिले साध्या पद्धतीच्या भट्ट्या होत्या. ह्याच्यामध्ये आता भट्टी हा विषय नाही आहे. आपल्याकडे थर्मिक फ्लुइड हीटर म्हणजे ऑइल हिटिंग, जे ज्या गुजरातमध्ये सगळ्या इंडस्ट्रीयलला जे वापरला जातो तो ज्या तुमचा फ्लुइड हीटर, ज्या मतलब फ्लुइड हीटर, ऑइल फ्लुइड हीटर, ऑइल बॉयलर वापरतात. थोडक्यात मराठीत म्हणायचं ऑइलपासून बॉयलर. ऑइल बॉयलरपासून जे आपलं ऑइल हीट होतं त्याची प्रोसेस याला खाली खाटीमध्ये नीचे खाली कॉईल आहे, जॅकेट आहे त्याला खाली, या कडेला. हे कडे आता थंड आहे, एवढी प्रोसेस चालू आहे तरी कडे आता हाताळून आपल्याला भाजत नाही. फक्त याला टेम्परेचर आपण 20 mm मध्ये खाली तळामध्ये टेम्परेचर दिलेलं आहे. ते ऑइल हिटिंग. आता ऑइल हिटिंग करण्यासाठी आपण काय करतो, तर ऊसापासून जो भुसा तयार होतो तो उन्हामध्ये ड्राय करून तो आपण बॉयलरला वापरतो. बॉयलरमधून ऑइल हिट होऊन प्रोसेस होते. त्याच्यामुळे आपली ही प्रोसेस होताना आपल्या या प्रोसेसमध्ये कुठलंही म्हणजे प्लॅस्टिक वगैरे जे बाहेर वापरलं जातं, जुन्या पद्धतीत वापरलं जातं, त्या पद्धतीत आपल्या फक्त भुसा आणि लाकूड याच्या व्यतिरिक्त प्रोसेस करताना आपण दुसरं काही वापरत नाही. कारण खायचा पदार्थ हा ओरिजिनल आहे आणि त्याच्यापासून कुठं साईड इफेक्ट होऊ नयेत त्याच्यासाठी आपण ओरिजिनल ऊसाचा भुसा वापरून त्याच्यापासूनच आपण प्रोसेस पूर्ण केली जाते आपली. स्ट्रॉबेरी फ्लेवर काढायचं चाललेला आहे ऑर्गॅनिकमध्ये. स्ट्रॉबेरीची पावडर आहे, ओरिजिनल स्ट्रॉबेरी. हे पूर्ण हलवून घेतल्यानंतर तुझं गुळात रूपांतर करतो. मला कमी होतं, मला कमी राहिल्यानंतर मग तो गुळात रूपांतर केलं. असं चिकी केला तसं माझ्यावर गुळ पडत नाही. ह्याच्यामध्ये 2-3 कलर येतात स्टार्टमध्ये. 3 कलरचं हलवून घेतल्यानंतर पूर्ण घोटून घेतल्यानंतर त्याचं एक लेअर तयार होतं, एक कलर तयार होतं. चिकन निघून जातं चिकन. नमस्कार ते
बोला बोला. अशा पद्धतीने गुळ तयार झाला तर या पद्धतीने आपण जॅगरी क्यूब गुळापासून छोटे छोटे आपले हे 5 ग्रॅम 10 ग्रॅमचे जे क्यूब तयार केले जातात त्याची आता ही सध्याची प्रोसेस चालू आहे. भरायची प्रोसेस चालू आहे. त्याला पण मर्यादा असते त्या वेळेला कट व्हायला पाहिजे. 10 ते 15 मिनिटाचं तयार होतो. पेशंटच्या ट्रेमध्ये असल्यामुळे थोडा वेळ लागतो आणि मग नंतर घट्ट होऊन जातो. हा तिथे दोन पट्टी लागतो. घट्ट होतो ना वेळेतच केलं पाहिजे. हे सिलिकॉन ट्रे आहेत 100% फुल ग्रेडचे सिलिकॉन ट्रे आहेत. शेपबद्दल हा शेप जो आहे आता हा बऱ्याच नवीन पद्धतीनं हा हार्ट शेप आपण आता तयार करत आहे. हा गोल तयार करत असताना ह्याला इतकी फास्ट प्रोसेस करावी लागते. याला आपल्याला 10 मिनिटामध्ये याची फायनल प्रोसेस होत असते गुळाची पूर्ण. त्याला जो शेप आहे तो 10 मिनिटातच मिळतो आपल्याला. तो तयार होतो. आपण गुळ बघतो गुळाचे डेप बघतो पण नवीन युगातले पोरं त्यांना चॉकलेट टाईपमध्ये सध्या याची गरज असल्यामुळं चॉकलेट टाईपमध्ये आपण आवडीने खातात. आणि असले की माझ्या मते हा जो गुळ आहे चॉकलेट खाण्यापेक्षा हा जो गुळ खाल्ला तर ह्याच्यात आपल्याला कॅल्शियम मिळतं असं तुम्हाला वाटतं का? हां कॅल्शियम मिळतं आहे तर तुमचं आयर्न मिळतं याच्यामधून पूर्ण आयर्न मिळतं आणि तुमचं बऱ्यापैकी म्हणजे आपण आणि जे आपण साखर खातो किंवा जे आपल्या शुगरचं प्रमाण आता कॅन्सरचं प्रमाण होते त्याच्यापासून जर आपल्याला सुटका करायची असेल तर केमिकल फ्री गुळाचा वापर वाढला पाहिजे. खाणं गरजेचं आहे आणि इथून पुढं काळाची ती गरज आहे. पद्धतीने तो तयार होतो. या पद्धतीनं गुळाच्या खडे तयार होतात. डेप भरताना या पद्धतीनं भरताना सुद्धा मिळेल अर्धी भरली असे आपण बघायला लागते. म्हणजे आतमध्ये पूर्ण प्लेन गुळ तयार होतो. अशा पद्धतीने गुळाची ढेप तयार होतात. आणि टेस्टी गुळ आहे, सेंद्रिय गुळ आहे आणि आपल्या घरी घरच्या फॅक्टरीत बनवलेला आहे. गुळाने आयर्न वाढतं आणि हा सेंद्रिय गुळ आहे आणि चवीला खूप छान आहे.
संक्रांत म्हणले की तिळगुळ, नावातच तीळ आणि गुळ. आम्ही सांस्कृतिक परंपरा जपतो आणि हा सेंद्रिय गुळ आहे. गुळ म्हणून संक्रांत विशेष नीलम टॉक शो मध्ये करत आहोत. गुळ विशेष म्हणजे काय असतं, गुळ कशा कोणत्या पद्धतीने तयार होतो ते दाखवण्याचा हा प्रयत्न आहे नीलम टॉक शो मध्ये. सेंद्रिय गुळ पौष्टिक आणि हेल्दी. साखरेला उत्तम पर्याय गुळ आहे. छान आहे बघ, छान आहे. डायबिटीज फ्री जीवन जगायचं असेल तर सेंद्रिय गुळ खावा. चहा देखील वापरा. नवीन जुन्या पिढीसाठी हार्ट शेपचा सेंद्रिय स्ट्रॉबेरी गुळ. ही 5 kg आहे, हा 1 kg आहे, हा अर्धा kg आणि हा 5 ग्रॅम आणि हा 4 ग्रॅम हार्टशेप. आपल्या सर्वांना हे माहिती आहे की गूळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरात गूळ असतोच. रात्री जेवल्यानंतर गूळ खावा असे म्हटले जाते, कारण ते पचनासाठी फायदेशीर असते. गुळामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते, जे शरीरातील लोहाची कमतरता भरून काढते. कोणत्याही मार्गाने गूळ शरीरात जावा यासाठी आपण महिला वर्ग प्रयत्नशील असतात. गुळापासून अनेक गोड पदार्थ तयार केले जातात. तुमच्या आजीकडून गूळ खाण्याचे अनेक फायदे तुम्ही ऐकले असतील. गूळ हा बाजारात सहजपणे उपलब्ध होणारा घटक आहे, तसेच त्याची मागणी जास्त आहे. हिवाळ्यात गूळ शरीरासाठी पॉवर बूस्टर म्हणून काम करतो. तो मानवी शरीराचे नियमन तर करतो, नितीन सर एवढा वेळात वेळ तुम्ही दिला आम्हाला आणि एवढी छान कसा गूळ तयार होते सांगितल्याबद्दल मनापासून धन्यवाद, आभारी आहे. कारण यांचा 50 वर्षापासून वडील करत होते, पण खूप वर्षांपासून ओळख पण होती यांची आणि या प्लॅन्ट बघायचा होता. तर हे सगळेजण बघण्यासाठी आलेले की कसा प्लॅन्ट आहे, कसा गूळ तयार होतो आणि त्यातही छोटे छोटे नवीन आधुनिक तंत्रज्ञान वापरून सुरू केलं. ते आता काय आहे पद्धत? आता सध्या कसे जो आपण प्लॅन्टमध्ये सुद्धा आधुनिक पद्धतीत आलेलो आहे, पण आता सध्या फ्लेवरमध्ये आलेलो आहे. किंवा लहान लहान मुलांना गुळाची आवड नसते शक्यतो खाण्याची, त्यांना चॉकलेट खाण्याची आवड खूप असते. त्याच्यामुळं आपण आता 10 ग्रॅम, 5 ग्रॅम, 3 ग्रॅम अशा आपण छोट्या छोट्या पॅकिंगमध्ये, चॉकलेट टाईप पॅकिंगमध्ये आपण प्रोडक्शन चालू केलेलं आहे. ते सुद्धा ते चालू असेल तर गूळ खायला थोडीशी पोरं म्हणजे खात नसते, त्याच्यामुळं आपण त्याच्यामध्ये फ्लेवरमध्ये चालू केला आहे. तर मँगो फ्लेवर, स्ट्रॉबेरी फ्लेवर, चॉकलेट आणि चिंच अशा 4 प्रकारमध्ये आपण फ्लेवर तयार केलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण क्यूबमध्ये छोट्या क्यूबमध्ये तयार केल्यामुळं मुळं आवडीनं खातात. आणि ते तुम्ही सर्व बाहेरून येणारे जे व्हिजिटर असतात त्यांचे अनुभव, त्यांच्या मार्केटमध्ये त्यांना जे काय उपलब्ध जे पाहिजे बाबा मार्केटमध्ये ग्राहकाला काय पाहिजे त्या पद्धतीचं आपण जर प्रोडक्शन तयार केलं तर त्याला आपल्याला मार्केटमध्ये अजून चांगल्या पद्धतीनं व्यवसाय करण्यास किंवा आपण प्रोडक्शन तयार करण्यास आपल्याला आनंद मिळते. आणि हे खूप तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं किंवा तुम्ही जे व्हिजिट देऊन आम्हाला जे प्रोत्साहन करता या पद्धतीचं तुम्ही पुढं तयार करा, मार्केट या पद्धतीने चालवा. तेव्हा सगळ्यांचं ऐकून आम्हाला सुद्धा व्यवसाय करण्यास खूप आनंद होतो आणि प्रोत्साहन होतं. हे धन्यवाद तुम्ही सर्वजण येऊन आमच्या प्लॅन्टला व्हिजिट दिल्यामुळं धन्यवाद. ओम कैलास ॲग्रो प्रोडक्टचे हा जो गूळ आज बघितलेला आहे हा आपल्याला सर्वत्र आपल्या जवळच्या किराणा माल असेल किंवा सुपर मार्केट्स असतील या ठिकाणी उपलब्ध लवकरच होईल. ओम कैलास ॲग्रो प्रोडक्ट्स. नितीन चव्हाण सरांनी क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला प्राधान्य दिलं आणि असाच यशस्वी सर तुमच्या हातून हा बिझनेस खूप मोठ्या यशाच्या चित्रावर जावं आणि पुढच्या वाटचालीस तुम्हाला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. मकर संक्रांतीचा आजचा विशेष भाग होता नीलम टॉक शोच्या रसिक प्रेक्षकांसाठी. कारण मकर संक्रांत आली की आपण नेहमी बोलत असतो तीळ गुळ घ्या, गोड गोड बोला. तसा तीळ आणि गुळ असा हा गुळ आणि कसा तयार करतो खूप जणांना उत्सुकता असते, तो दाखवण्याचा आजचा छोटासा प्रयत्न. आणि नितीन सरांनी एवढं छान त्यांच्या प्लॅनची आपल्याला माहिती करून दिली. ह्या संक्रांतीसाठी ह्या शुभेच्छा. तुम्ही प्लॅन्टला सगळ्यांनी व्हिजिट दिल्याबरोबर तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. थँक्यू. धन्यवाद. दोन्ही हाताने करा. धन्यवाद.
गुळामध्ये पाणी, प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्व बी, लोह आणि फॉस्फरसचे प्रमाण असते. 10 ग्रॅम गुळात सुमारे 38 कॅलरीज असतात. गुळात भरपूर जीवनसत्वे आणि खनिजे असतात. मधुमेहाचे रुग्णही गुळ खाऊ शकतात, पण ते खाण्याचे प्रमाण मर्यादित ठेवावे लागते. गुळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असून त्याचे फायदे आपण आता जाणून घेणार आहोत. गुळामुळे ऊर्जा वाढते. काही लोकांना सातत्याने थकवा जाणत असेल किंवा अशक्तपणा आल्यासारखे वाटत असेल तर त्यांनी रोज थोडा गुळ खावा. गुळ पाचक असल्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे साखर वाढत नाही, मात्र एनर्जीची पातळी चांगली ठेवण्यासही मदत होते. हिवाळ्यात गुळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. गुळाच्या तापमान वाढीच्या प्रभावामुळे सर्दी, खोकला आणि कफपासून आराम मिळतो. गुळाची उकड करून प्यायल्याने घशाला आराम मिळण्यास मदत होते. आल्याबरोबर गुळ गरम करून कोमट पाणी पिल्यास घसादुखी आणि जळजळीपासून आराम मिळतो. यामुळे आवाजही चांगला होतो. सांधेदुखीची समस्या असल्यास आल्यासोबत गुळ खाल्ल्यास फायदेशीर ठरते. आल्यासोबत रोज गुळाचा एक तुकडा खाल्ल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो. त्वचेच्या आरोग्यासाठी गुळ फायदेशीर आहे. रक्तातील हानिकारक घटक काढून टाकण्याचे काम गुळ करतो. तसेच त्वचा स्वच्छ करण्यासाठीही त्याची मदत होते. यामुळे रक्त परिसंचरणही सुधारते. रोज थोडासा गुळ खाल्ल्याने पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत होते आणि त्वचेवर चमकही येते. शरीरात लोहाची कमतरता असल्यास गुळ एक बेस्ट आणि उपयुक्त पर्याय ठरू शकतं. गुळ हा लोहाचा चांगला स्रोत असून ॲनिमियाच्या रुग्णांसाठी तो फायदेशीर आहे. शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठीही गुळ उपयुक्त आहे. गुळामध्ये अँटी ॲलर्जिक घटक असतात, त्यामुळे दम्याचा त्रास असणाऱ्या रुग्णांसाठी गुळाचे सेवन फायदेशीर ठरते. श्वसनाशी संबंधित आजारांसाठी 5 ग्रॅम गूळ समप्रमाणात मोहरीच्या तेलात मिसळून खाल्ल्यास श्वसनाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. एखाद्याचा आवाज कर्कश असेल तर अशावेळी शिजवलेल्या भातात गूळ मिसळून खाल्ल्याने कर्कशपणा दूर होण्याची शक्यता असते. तसेच तुमचा आवाजही खुलू शकतो. कान दुखत असेल तर गूळ फायदेशीर आहे. तुपात गूळ मिसळून खाल्ल्याने कानदुखीच्या समस्येपासून आराम मिळतो. कावीळ झाल्यास 5 ग्रॅम कोरड्या आल्यामध्ये 10 ग्रॅम गूळ मिसळून एकत्र खाल्ल्यास खूप फायदा होतो. महिलांना मासिक पाळीच्या समस्यांमध्ये आराम देण्यासाठीही गूळ खूप फायदेशीर आहे. याच्या नियमित सेवनाने स्मरणशक्ती वाढते आणि मन मजबूत राहण्यास मदत होते. तुम्हाला भूक न लागण्याचा आजार असेल तर या समस्येवरही गूळ हा मोठा इलाज आहे. गूळ खाल्ल्याने भूक लागते आणि पचनक्रिया सुधारते. गूळ हा एक चांगला मूड बूस्टर म्हणून काम करतो. त्यामुळे तुमचा मूड आनंदी राहण्यास मदत होते. याशिवाय मायग्रेनच्या समस्येवरही गूळ फायदेशीर ठरू शकतो. आंबट ढेकर किंवा पोटाच्या इतर समस्यांवरही काळे मीठ गुळामध्ये मिसळून चाटल्याने फायदा होतो असे म्हटले जाते. या व्यतिरिक्त मज्जासंस्था मजबूत करण्यासाठीही ते फायदेशीर आहे. वजन कमी करण्यासाठीही गुळाचा वापर करता येतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करून शरीराचे वजन नियंत्रित करता येते. हिवाळ्यात गूळ खाल्ल्याने शरीर उबदार राहते, कारण त्याचा प्रभाव उष्ण मानला जातो. पाण्यात विरघळलेल्या गूळ प्यायल्याने शरीर थंड राहते आणि शरीराचे तापमान नियंत्रित राहते. महिलांसाठी फायदेशीर तर हा गूळ खूप आहे बरं का. महिलांना किंवा मुलींना मासिक पाळी दरम्यान पोटदुखीचा त्रास होत असेल तर त्यांच्यासाठी गूळ फायदेशीर आहे, कारण त्यात जीवनसत्वांचे आणि खनिजांचे प्रमाण अधिक असते. गुळामुळे पचनक्रिया उत्तम राहते. त्यामुळे पिरियड्समध्ये गूळ खाल्ल्याने वेदना कमी होण्याची शक्यता असते. आई आणि बाळासाठी पण खूप फायदेशीर आहे गूळ. प्रसूतीनंतर महिलांना सुंठ, गूळ मिसळून खायला दिले जाते. याचे अनेक फायदे आहेत. गुळाच्या तापमान वाढीच्या परिणामामुळे आईचे दूध पिणाऱ्या मुलांना आईकडून थंडी वाजत नाही. सुंठ, सुकामेवा आणि गूळ घालून केलेले लाडू खाल्ल्याने कंबरदुखी, अशक्तपणा आणि आईचे दूध कमी होण्याच्या तक्रारी दूर होतात. गूळ नियंत्रित प्रमाणात खाल्ल्यास वजन झटपट वाढत नाही. हिवाळ्यात पिरियड्समध्ये गुळाचा चहा शरीराला आणि पोटाला गरम आणि उबदार ठेवण्यास मदत करतो, ज्यामुळे पोटदुखी आणि अस्वस्थता वाटत नाही. असे हे आपले गुळाचे फायदे आहेत. तर चला मग रोज आपण सेवन करूया
आणि आपलं आरोग्य सुदृढ ठेवूया. कैलास ग्रुप यांचा सेंद्रिय गुळ आहे. तुमचा रोजचा सोबती असा हा सेंद्रिय गुळ अवश्य खावा.